आणि खरोखरच आपली साधकाची स्थिती तशीच झालेली आहे बरं का. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आणि खरोखरच आहे, आता आपल्याला इथून पुढे दुसरीकडे जायचंय का? कारण सद्गुरु महाराजांनी आपल्याला आपल्या जागेवर बसवलेलं आहे, नाही का. आपली जागा कशी आहे? अढळपद आहे. जसं ध्रुवाला अढळपद दिलं, कसं आपल्याला सुद्धा आपल्या सद्गुरु महाराजांनी अढळपदावर बसवलेलं आहे. आता कुठं जायचं नाही, यायचं नाही, कारण झाले समाधान तुमची दिली चरण. आता उठावेसे मनाने घेत नाही नारायणा. आता आपल्याला काय करायचंय? उर्वरित जे आयुष्य आहे, जरी समजलं, जरी आपल्या जागेवर बसवलं, तरी आपल्या जागेवरून आता उठायचं नाही. त्याच्यामुळे पुन्हा ते चिंतन करायचे बरं का. आता जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत, जोपर्यंत हा प्राण आहे, हे श्वास आहे, तोपर्यंत संतावर विश्वास ठेवायचा बरं का. जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत संतावर विश्वास ठेवायचा. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास, आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि त्याची माझे हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा करेल. खरोखरच सद्गुरु महाराजांनी आपल्यावर कृपा केली, आपल्याला अमर केलं, आपल्याला सतचित आनंद पदवी दिली. आणि म्हणून ठेवले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तिसऱ्या चरणात काय सांगतात? वाहिल्या उद्रेक देविले आनंद ते तैसीची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान. दुसऱ्या चरणात ते सांगितलं. आणि तिसऱ्या चरणात काय म्हणतात? बाबा म्हणजे वाहिल्या उठले दुःखची केवळ, तू इकडं तिकडं कशाला भटकायलास? पुन्हा जर आता एवढं सद्गुरु महाराजांना आपल्याला आपल्या स्वरूपावर बसवलं, आढळ पद प्राप्त करून दिलं, समाधान चित्ताचं झालेलं आहे, आणि मग तू पुन्हा आणखी इकडं तिकडं कशाला चालला? तुला अंतरंगात मिळलेलं आहे, नाही का. अंतरंगात काय करायचं असतंय? श्रवण मनन निधिध्यासन, आणि मग तत्वन पदार्थ शोधन. तरी तू इकडं तिकडं पुन्हा कर्म उपासना इकडं कशाला चाललास? तू बहिरामामध्ये जायचं नाही बरं का. एकदा का अंतरंगात आल्यानंतर
महाराज म्हणतात आपणा सारी करीतीचा काळ नाही काळ वेळ तया लागेल. म्हणून महाराज म्हणतात आपल्याला काय म्हणतात, जसं आपल्यासारखं करून ठेवल्यानंतर कुठं जायचं असते का. महाराज म्हणायचे जर म्हणले अन्न शिजल्यानंतर जाळ वाया कशाला घालवायचंय, विझवून टाका ना त्याला, नाही का. आता तसं आता आपल्याला आपल्या स्वरूपावर आपल्याला कसं बसवलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपला टाइमपास करायचा नाही. कारण जे काही आपल्याला सद्गुरू महाराजांनी शिकवलेलं आहे त्याचंच आपल्याला चिंतन करायचंय बरं का. जरी म्हणले आता कसं झालंय म्हणजे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. जसं संचित असत नाही का, संचित क्रियमान प्रारब्ध आपल्याला 3 दिलेले आहेत ना. कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत ना, संचित क्रियमान आणि प्रारब्ध. जसं प्रारब्धात असेल तसं राहायचं आणि संचित म्हणजे जमा केलेलं आहे. आता एवढं मोठं करून ठेवलेलं जे प्रारब्ध आहे ते संचित जमा झालेलं आहे, त्याच्यातलं थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि तेच आता भोगायला आणलेलं आहे, नाही का. आणि पुन्हा क्रियमान म्हणजे पुन्हा आता हे चालू व्हायला लागलेलं आहे, ते पुन्हा संचितात पडणार आहे. त्याच्यामुळं मी काही केलं नाही आणि मला काही करायचं नाही. कारण आत्म्यानं काही केलेलं आहे का, आत्मा काही करतही नाही आणि आत्मा काही देतही नाही, आत्मा काही घेतही नाही. त्याच्यामुळं महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ आणि भोग नेते फळ संचिताचे. आणि जसं मग तुम्ही आणलेलं आहे तसं तुम्हाला ते भोगावं लागणार आहे. आणि सगळं हे प्रारब्धावर टाकून द्यायचं बरं का. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. त्याच्यामुळे शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात, मन घालू